जय शिवराय. जय शंभूराजे. आज आपण एका आगळ्या वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहे. आपल्यासोबत आपले बंधू आहे. आपण यांच्यासोबत चर्चेला सुरुवात करू. चर्चेचा विषय आणि चर्चेमधून नेमकं काय भेटतंय आपल्याला हे पुढे समजेल. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. तसं बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आपण बरेचसे मुद्दे ऐकतो, पॉडकास्ट ऐकतो, व्हिडिओज बघतो. सगळेजण त्यांच्यासोबत बोलतात त्यांच्याविषयी की महाराज असे होते, महाराजांनी आपल्या धर्मासाठी काय काय केलं, संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी काय केलं. पण मग जे महाराजांच्या काळातले मावळे होते ते मावळे नेमके कसे होते, त्यांच्यामध्ये जी एकनिष्ठता म्हणू किंवा आपल्या धर्माप्रती प्रेम, एका शब्दावरती महाराजांचे ते मावळे कोणत्याही गोष्टीला तयार राहायचे. याचं आपल्याकडे काय एखादं उदाहरण आहे का जे आपल्याला देता येईल असं? उदाहरण आपल्याकडं खूप साऱ्या प्रमाणात आहे. बाजी, येसाजी, तानाजी, कोंडाजी असे असंख्य मावळे झाले का ज्या मावळ्यांनी महाराजांसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आणि स्वराज्य निर्माण केलं. त्यातलेच एक माझे आवडते बघितले तर ते बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू देशपांडे हे अतिशय धिप्पाड शरीराचे, बुद्धिनिष्ठ, एकनिष्ठ आणि स्वराज्याप्रती समर्पण त्यांच्याकडून शिकलं गेलं पाहिजे. बरोबर. ज्यावेळेस पन्हाळा किल्ल्याला सिद्धी जोहरने वेढा घातला आणि सिद्धी जोहरने पन्हाळा किल्ल्यात ज्या वेड्यामध्ये महाराजांना अशा प्रकारे अडकवण्यात आलं की महाराजांचं त्या ठिकाणाहून बाहेर निघणं मुश्किल झालं. त्या परिस्थितीमध्ये महाराजांना वेढा फोडून बाहेर यायचंय त्यावेळेस महाराजांकडं पर्याय उरले नव्हते. बरोबर. महाराजांकडे मावळे पण कमी होते. हां, अवघे 600 मावळे. बरोबर. त्यामध्ये सतत पडणारा पाऊस, किल्ल्यावरील संपत आलेली शिबंदी आणि किल्ल्यावर असणाऱ्या जो दारू गोळ्याचा साठा होता तो फार कमी प्रमाणात होता. बरोबर. त्या परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो हा महाराजांपुढे प्रश्न होता. पन्हाळा किल्ल्याच्या खालीच असणाऱ्या नेवापूर गावचा एक शिवाकाशीत हुबेहूब महाराजांसारखं बरोबर दिसणं महाराजांसारखं, मिची स्टाईल महाराजांसारखी, दाढी महाराजांसारखी, सगळ्या गोष्टी सर्व महाराजांसारखं आणि नावही शिवाच असा मावळा महाराजांना भेटला. शिवाकाशीत आणि महाराजांची जी काही भेट असेल किंवा आपण त्याला ओळख म्हणू शकू, खूप कमी काळ होती. ती ओळख फार तर 4-5 महिन्याची असेल. बरोबर. पण त्या 4-5 महिन्याच्या काळामध्ये महाराजांनी त्या शिवाला काय दिलं असेल, काय तो शिवा मरायला तयार झाला. हीच एक निष्ठता म्हणतो ना आपण त्या मावळ्यांमध्ये. हे समर्पण जे आपण म्हणतो ना ते महाराजांनी प्रत्येकामध्ये पेरलं. बरोबर. म्हणजे एक धान्याचा कण मातीत टाकावा आणि त्या एका धान्याच्या दाण्यापासून शेकडो धान्य मिळावे. बरोबर. यापेक्षा मोठं काय असू शकतं. आणि तेच महाराजांनी केले नाही. महाराज प्रत्येक ठिकाणी मावळे जोडत गेले, मावळे पेरत गेले आणि त्याच मावळ्यांच्या जीवावर स्वराज्य उभं राहिलं. ज्यावेळेस महाराजांना पन्हाळ्याचा वेढा मोडायचा होता त्यावेळेस महाराजांनी काय केलं, ते पन्हाळा किल्ल्याच्या आजूबाजू असणारे जे हेर होते म्हणजे महाराजांची गुप्तहेर, बरोबर, ते गुप्तहेर जोडताना महाराजांना एक महादेव नावाचा एक सवंगडी मिळाला. त्या महादेव नावाच्या सवंगड्याने पन्हाळा किल्ल्याच्या एका ठिकाणाहून तो वेढा मोडण्यासाठी जागा होती. ही जागा महाराजांना सांगितली. बरोबर. आणि त्या ठिकाणाहून वेढा मोडण्याचा प्रवास चालू झाला होता. त्या ठिकाणी जे काही मुघल होते, मुघलांचं कमी प्रमाणात त्या ठिकाणी लक्ष होतं. बरोबर. त्या ठिकाणाहून वेढा मोडायला सोपं होतं. मग त्या परिस्थितीमध्ये महाराजांनी त्या महादेवचा जो काही वापर करून घेतला, त्याच्याकडून जे काही मार्गदर्शन मिळालं ते महाराजांनी घेतलं आणि तो पन्हाळाचा जो वेढा मोडण्यासाठीचा जो प्रयत्न चालू केला. म्हणजे याच्यातून आपलं असं दिसतंय की महाराजांनी कधीच कोणाला कमी लेखलं नाही. महाराजांचा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मावळ्याकडे प्रत्येकाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. बरोबर. महाराजांनी उच्च नीच, जातीवाद कधीच नाही, धर्मवाद कधी बघितला नाही. महाराजांनी प्रत्येकाला माणूस ह्याच एका गोष्टीने, ह्याच एका म्हणतो त्याला, त्याच्यामुळेच तर मावळे जोडले गेले ना. बरोबर आहे. तळागाळातून आपण म्हणतो, तळागाळातून महाराजांनी मावळे शोधून काढले होते. एक जण महाराजांनी शोधून काढला. बरोबर. तर त्या पन्हाळ्याबद्दल मला थोडं सांगावं वाटतं का तो पन्हाळ्याचा वेढा नेमका कसा काढला गेला, काय झालं. तर ज्या वेळेस महाराजांना तो पन्हाळ्याचा वेढा मोडायचा होता तर महाराजांनी काय केलं, शिवाकाशीदला सांगितलं की शिवा माझे
कपडे घालून बघतो का? हम्म. शिवाला वाटलं आज काय अचानक महाराज कपडे घालून बघतो का? बरोबर. शिवा विचारात पडला, पण महाराजांचा आदेश ओढता येणार नाही. बरोबर. शब्दाला किंमतच एवढी होती तेव्हा. आणि शिवाजी महाराज म्हटलं का हिंदूपत पातशाह, म्हणजे 5 पातशाहांना झुकवणारे राजे होते ते. आणि महाराजांनी असं काही दिलं होतं ना जनतेला, स्वराज्याला, काय महाराजांचा शब्द म्हणजे जीव की प्राण असं झालं होतं. बरोबर. तर शिवाने ते अंगारका महाराजांचा घातला. महाराजांनी त्यांचे पूर्ण जे काही अलंकार होते ते पूर्ण शिवाला दिले आणि शिवाला सांगितलं हा घोडा घे आणि या पूर्ण बुरुजाहून एक फेरफटका मार. शंकर महाराजांनी वडकात. हां. तर शिवाने ते घेतलं आणि शिवा पन्हाळा किल्ल्याच्या पूर्ण त्या बुरुजाहून फेरफटका मारला. आणि शिवाने जे काही पाहिलं ना त्याला जादू वाटून गेली. हां हां. प्रत्येक बुरुजावरचा मावळा त्याला मुजरा करत होता. सगळे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज समजत होते. समजत होते. हां हां. प्रत्येकाला वाटलं अरे हेच आपले महाराज आहे. बरोबर. एवढी हुबेहूब सगळं शैली. पूर्ण चेहरा, आकार, शरीर यष्टी पूर्ण महाराजांची. हां. मग महाराजांनी शिवाला काही सांगण्याआधी शिवाने समजून घेतलं. महाराजांच्या डोळ्यात आलेलं पाणी यावरून शिवाला समजलं की आपल्याला सिद्धीला भेटायला जायचंय. बरोबर. तर महाराजांनी पूर्ण योजना सांगितली. शिवाही तयार झाला. शिवा म्हणे महाराज मी तयार आहे. हां. त्यानंतर महाराजांनी पन्हाळ्याचा वेढा मोडला. शिवा एका पालखीमधून गेला आणि महाराजांना पालखी घ्यायची नव्हती. हां. का तर महाराजांना पालखीत बसून आपल्या बाकी मावळ्यांचा जीव धोक्यात घालायचा नव्हता. बरोबर. कारण महाराज हे एवढे निष्ठुर नव्हते की स्वतःच्या जीवासाठी मावळ्यांचा जीव पणाला लावते. पणाला लावते. बरोबर. एक पालखी खाली गेली, पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याला पाठवली आणि एका ठिकाणाहून महाराज विचारगाड्यात निघाले. हां. तर जी शिवाची पालखी होती ती सिद्धीच्या माणसाने पकडली. ओके. तोपर्यंत महाराज आणि 600 मावळे हे मसे पठार ओलांडून खाली निघाले. म्हणजे महाराजांकडे त्यावेळेस फक्त 600 मावळे होते. हां. 600 मावळे घेऊन महाराज निघालेले. ज्या वेळेस इकडे शिवाला पकडलं तर शिवाला आणलं गेलं. पण सिद्धीच्या माणसानं कसं समजलं नेमकं की हा हे छत्रपती शिवाजी महाराज नाही आहे भाऊ? ते काय झालेलं की ज्या वेळेस महाराजांना पकडलं तर महाराज सकाळी भेटायला जाणार होते आणि महाराजांची पालखी रात्री गेली. मग सिद्धीच्या जे हेर होते त्यांना शंका आली की महाराज कुठे पळून चालले. बरोबर. त्यावेळेस त्यांनी महाराजांना पकडलं आणि सिद्धीच्या छावणीत घेऊन आले. सर्व छावणी खुश झाली. पहारे थोडे निष्ठुर झाले. महाराज भेटले बा थोडं. महाराज सापडले, आता काही चिंता करायची गरज नाही. महाराजांना बसवण्यात आलं आणि ही बातमी ऐकून अफजल खानाचा मुलगा फाजल खान हा पळत पळत सिद्धीजवळ आला. तो म्हणे हाच का तो ज्याने माझ्या बापाला मारलं, ज्याने माझ्या बापाच्या पोटाचा कोथळा बाहेर काढला. हे बघितलं तो खूप चवताळला. तो शिवाच्या अंगावर तलवार घेऊन धावला. त्याच वेळी त्याच्या लक्षात आलं की पन्हाळगडाच्या वेळेस कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांची तलवार महाराजांच्या डोक्याला लागलेली. तो वार महाराजांच्या चेहऱ्यावरती होता, डोक्यावरती होता, मुकुटाखाली होता. तो वार बघितला त्यावेळेस कळाला हा हे शिवाजी महाराज. तो वार दिसत नाही तेव्हा त्यांना समजलं हे शिवाजी महाराज नाही, हा शिवाय. त्याने त्या ठिकाणी शिवाला मारून टाकलं. शिवाने या ठिकाणी बलिदान दिलं. किती वीर मरण आलं की महाराज म्हणून मरता आलं. किती भाग्यवान. त्या वीर मरणामध्ये देखील अखेरचे शब्द शिवाजी असे होते की शिवाजी राजा म्हणून जन्माला नाही आला म्हणून काय झालं, तर शिवाजी राजा म्हणून मरतोय एवढं मोठं भाग्य काय. बरोबर. त्याने अखेरच्या वेळेमध्ये महाराजांना शेवटचा मुजरा केला आणि स्वर्गाकडे प्रस्थान केलं. तोपर्यंत सिद्धीच्या हेरांना तपास लागला की महाराज विशाळगडाकडे निघाले. महाराजांनी मसे पठार ओलांडलं आणि महाराज पुढे निघाले. आणि ज्या वेळेस महाराजांच्या बाकी हेरांनी खबर आणल्या की महाराज सिद्धी पाठलाग येतोय. आता 600 मावळे सिद्धीकडे फौज पण 5000ची फौज
त्या 2 ते 2.5 हजाराचं घोडदळ हां आणि बाकी पायदळ. बरोबर. तर मोकळ्या मैदानामध्ये या सर्वांचा सामना करणं शक्यच नाही. शक्य नाही. 600 कुठे 5000 कुठे बरोबरीच नाही लागत कुठे. बराबरीच लागत. बरोबर. त्यावेळेस महाराजांच्या एका मावळ्यांनी शक्कल लढवली, ते बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभूने सांगितलं, महाराज तुम्ही 300 मावळं घ्या आणि विशाळगडाकडे निघा. मी या खिंडीमध्ये बाकी पूर्ण मोगलांना अडवून धरतो. 300 मावळ्यांना घेऊन 300 मावळ्यांना घेऊन. जे युद्ध 3 ते 4 तास चालणार होतं, ह्या अपेक्षेने बाजीप्रभूंनी सांगितलं की महाराज 300 मावळे घ्या, पुढे निघा. महाराज म्हणे शक्य नाही, तुमच्या थकल्या खांद्यावर स्वराज्य द्यायला आम्ही राजे झालेलो नाही. बाजीप्रभूंचं वय पण त्यावेळेस भरपूर असेल. हां. तर बाजीप्रभू म्हणे का महाराज तुम्हाला जावंच लागेल, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोषण जगला पाहिजे. बरोबर. ते जगवण्यासाठी महाराज तुम्ही निघा. निस्वार्थी मावळे आपल्याला तिथं बघायला भेटतं एकदम असं. मग महाराज या सर्वांच्या विनंत्यांना शरण आले आणि महाराज 300 मावळ्यांना घेऊन विशाळगडाला निघाले. त्या परिस्थितीमध्ये बाजीप्रभूंनी शक्कल लढवली. बाजीप्रभूंनी एक घोडखिंड होती, त्या खिंडीचा आकार अगदी निमुळता होता. तीच खिंड निवडली. का? जरी समोरून गनिम आला तर तो गनिम एका वेळेस पूर्ण खिंडीत जाऊ शकत नाही, जाऊ शकत. थोडे 2, 4, 5, 10 असं करूनच मध्ये जावं लागलं, बरोबर. जेणेकरून बाकी मावळ्यांना गनिमाला मारण्यासाठी वेळ मिळेल आणि ते विशाळगडाकडे जाऊ शकत नाही. तर बाजीप्रभू स्ट्रॅटेजी काय होती? त्यांनी सुरुवातीला बाजीप्रभू त्यांच्या पाठीमागे 10 जणांची तुकडी, त्यांच्या पाठीमागे परत 10 जणांची तुकडी आणि त्या खिंडीच्या मध्यभागी 100 जणांची तुकडी. एवढं त्यावेळेस नियोजन होतं. आणि त्या 100 मागे परत 10, 20 मावळ्यांच्या तुकड्या. हां. ते करण्याचं कारण काय? समजा समोरून एखाद्याला निघाला, तो निसटून पुढं आला त्याला पुढचा मारेल, पुढचा नाही. त्या मागे आला तो मारेल. म्हणजे इतकी बुद्धिमत्ता त्या काळात होती. म्हणजे कमीत कमी 5 ते 6 जणांना मारून पुढे जावं लागेल, तर पुढे निघतील ते. कसं नियोजन असेल? आता 600 गुणुले 300 गुणुले 6000, बरोबर आहे. ते 5-6 हजारचं जे कॅल्क्युलेशन आपण बघितलं तर त्यावेळेस बाजीप्रभू म्हणे आपल्याला एका मावळ्याने 10 जणांना मारायचं. हो. कधी कधी मनामध्ये विचार येतो की एक मावळा 10 जणांना मारणार आहे, जर एक मावळा कोसळला तर बाजूच्या किती जणांना जबाबदारी? 20 जणांची. 20 जणांची. आणि एका वेळेस 20 जणांना अंगावर घेणं भूतकाळात भविष्य काळात कधीच शक्य नाही. हे फक्त एकच माणूस करू शकतो, तो म्हणजे आपला अक्षय कुमार. हां, पिक्चर मध्ये दाखवते, तोच करू शकतो, बाकी काहीच नाही. कोणा शक्य नाही. बरोबर. त्यावेळेस बाजीप्रभूंनी काय नियोजन केलं असेल? खिंडीच्या सुरुवातीला बाजीप्रभू एका हातामध्ये 7 किलोची तलवार त्यांची ती दांडपट्टा, दुसऱ्या हातामध्ये 7 किलो दांडपट्टा, 14 किलो. 14 किलोचा सिलेंडर घेऊन एवढं लढायचंय. बरोबर आहे. किती मोठी गोष्ट असावी का? 14 किलो हातामध्ये उचलून मग तो दांडपट्टा फिरून लढायचंय. काय शौर्य असेल? युद्ध चालू झालं. युद्ध चालू असताना बाजीप्रभू खिंडीच्या सुरुवातीला आणि गनिमांचं युद्ध चालू. सपासप कापाकापी, असंख्य आक्रोश, किंकाळ्या, खिंड पूर्ण रक्तबंबाळ. बाजीप्रभूंचं शौर्य एवढं होतं की बाजीप्रभूंच्या एका आवाजावरती सगळे मावळे पेटून उठले होते. सगळीकडे अक्षरशः रक्त रक्त. महाराजांसाठी जीव द्यायलाच तयार होते सर्व म्हटल्यावरती. एवढं हे पूर्ण सिद्धी मसूदने बघितलं. त्याने एक बंदूकधारी बोलावला. तो बाजूच्या टेकडी केला उभा. त्या काळामध्ये बंदूक होता. बंदूक होत्या त्या काळात. इंग्रज होते म्हणजे बंदूक होत्या. हां, बरोबर. आपला प्रश्न पडतो कस काय आला बंदूक? बंदूक कस काय आला? बरोबर. इंग्रज होते, बंदुका होत्या, तोफा पण होत्या. एका डोंगरावरती त्यांनी बंदूकधारी थांबवला आणि सिद्धीमधून सांगण्यात आला की बाजीप्रभू को मार, बाजीप्रभू खतम, सगळी लढाई संपली. बरोबर. बंदूकधारी नेम धरतो. नेम धरून त्याच्यावर गोळी मारणार, पण तो म्हणतो यात बाजू कोणता आहे? बरोबर आहे. त्याला काय सगळेच बाजू होऊन लढू राहिले.
सगळे मावळे तुटून पडले सगळ्यांना म्हटलं शौर्य होतं. एवढं की यात बाजी कोणता आहे. हम्म. त्या ठिकाणी सिद्धी मसूद बाजीप्रभूंचं वर्णन वर्णन करतो. करतो. ते खरोखर ऐकण्यासारखं आहे. ते ऐकल्यानंतर आपल्या अंगावर काटाच येतो. तो म्हणतो जो सबसे ज्यादा लाल हुआ है ना हा, वो बाजी. म्हणजे पूर्ण रक्ताने जो भंबाळ आहे. रक्ताने सगळा लाल झालाय तो बाजी. त्याच्या डोक्यापासून तर पायापर्यंत जखम व्हायला जागा नाही तो बाजी. तो बाजीला मार. बंदूकधारी नियम धरतो आणि बाजीप्रभूंना गोळी मारतो. एका क्षणात बाजीप्रभू खाली कोसळता. बाजीप्रभू खाली कोसळता. डोळ्यासमोर अंधारे येतात. त्यांना समजतं हा मृत्यू आहे. पण अजून तोफेचे पाचभर आलेले नाही. यमच दिसतो समोर, गोळी मारली म्हणजे. यम दिसला पण महाराजांना दिलेलं वचन आठवत होतं. बरोबर. महाराजांना सांगितलं होतं की तुम्ही विशाळगडावर जा, तोफेचे 5 बार द्या, तोपर्यंत एकही गनिम पुढे सरकू देणार नाही. जोपर्यंत बार होत नाही तोपर्यंत प्राण सोडणार नाही. महाराजांना दिलेलं वचन आठवलं आणि क्षणातल्या मृत्यूला बाजीप्रभूंनी सांगते झाले की मला मरण मान्य नाही, अजून तोफेचे 5 बार बाकी. पुन्हा क्षणामध्ये बाजीप्रभू उठू लागतात आणि पुन्हा युद्ध चालू. जे युद्ध 2 ते 3 प्रहर चालणार होतं, प्रहर म्हणजे 3 ते 4 तास जे युद्ध चालणार होतं, ते युद्ध या 300 मावळ्यांनी अन्न पाणी न खाता 11 ते 12 तास नॉन स्टॉप लढवलं. हे मावळे थकलेले होते. समोरून ते सैन्य येणार आहे ते नव्या दामाचं नवीन नवीन खाऊन पिऊन आलेलं ते सैन्य होतं. बरोबर. आणि थकलेले मावळे यांचे कुठे कंपॅरिझन होऊ शकत नाही. कधीच नाही होऊ शकत. त्यावेळेस सुद्धा बाजीप्रभूंनी एवढं शौर्य दाखवलं की एकही गनिम पुढे सरकून दिला नाही. महाराज विशाळगडाच्या पायथ्याला गेले. त्या ठिकाणी दळवी आणि सुरवे म्हणजे स्वकीयांनीच वेढा घातला होता विशाळगडाला. तो वेढा मोडून महाराजांना विशाळगडावर जायला उशीर लागला. त्यामुळे हे युद्ध पूर्ण पांगत गेलं आणि जास्त वेळ गेला. महाराज दळवींना सांगते झाले की आमचे बाजी तिला खिंडीत अडकलेले, मला वर जाऊ द्या, मला तोफेचे 5 बार जाऊ द्या. त्यांना जीव धोक्यात आहे. तरी यांनी ऐकलं नाही. महाराजांना अखेर त्या ठिकाणी तो वेढा मोडावा लागला. महाराजांनी युद्ध केलं, दळवी आणि सुरव्यांना हरवलं. मग त्यानंतर महाराज विशाळगडावर गेले. त्या ठिकाणी जाऊन महाराजांनी 5 बार दिले आणि त्यानंतर बाजीप्रभूंनी गोडखिंडीमध्ये प्राणाचं बलिदान दिलं. म्हणजे महाराजांना मुघलांसोबत लढायचंच होतं, हां, पण आपल्यामध्ये सुद्धा जे शत्रू होते त्याजवळ लढायचं होतं. त्यांना सुद्धा विरोध करायचा होता प्रत्येक वेळेस. बरोबर. ज्यावेळेस हे पूर्ण युद्ध झालं आणि त्यानंतर महाराजांचे मावळे बाजीप्रभू आणि बाकीच्या मावळ्यांना घ्यायला पुन्हा आले. हां, त्यावेळेस बाजीप्रभू आणि एकही मावळ्याचे पूर्ण शरीर सापडलंच नाही. पूर्ण तुकडे झाले होते. काय म्हणावे वेडेपणाला. 5000 मावळ्यांसोबत लढणं आहे, कोणाला गनिम शक्य नाही. 5 ते 6000 गनिम आहे आणि 300 मावळे. कसं शक्य? हा काय वेडेपणा असेल. म्हणजे महाराजांनी काय पेरलं असेल या पूर्ण माणसांमध्ये. याच्यावरूनच आपल्याला दिसतं ना की ते एकनिष्ठता आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे एका युद्धामध्ये एकाच ठिकाणी 2.5-3 महिन्याची ओळख असलेल्या शिवा महाराजांसाठी जीव देतो. समर्पण दिलं आणि एका ठिकाणी बाजीप्रभू बाजीप्रभू देशपांडे यांनी समर्पण दिलं. त्यांचं शौर्य किती अफाट होतं आपल्याला दिसतं. कारण की मृत्यूला सुद्धा हेलकावणी दिली आहे. यमासोबत भांडले की माझा नेऊ नको तू, अजून महाराज पोहोचले नाही. म्हणजे एका वचनासाठी जे देवासोबत सुद्धा भांडले, यमदेवच म्हणतो आपण, यमदेवासोबत सुद्धा भांडले. आपण एकूणच फिरवली आली शिवजयंती करतो. शिवजयंती भांडणं करणारे मावळे लोक आहे आपल्याला. बरं. शिवजयंतीला डीजेच्या तालावर नाचणारे मावळे लोक आहेत. त्या महाराजांना डोक्यावर घेऊन नाचणारे लोक आहेत. महाराजांना डोक्यात घेऊन आचरणात आणून एक युग पिढी घडवणारे मावळे आपल्याला अपेक्षित. बरोबर. आता आपण प्रत्येक किल्ल्यावर जातो. ज्या ठिकाणी आपला हात देखील पुरणार नाही त्या ठिकाणी आजकालच्या लोकांनी त्या ठिकाणी खडूने मार्कर नाव लिहून ठेवले, कचरा केला, घाण केली. म्हणजे जी आपली खरी संपत्ती त्यांचं ती संपत्ती अशा प्रकारे विकृत केलेली. दुःख वाटतं, खेद होतो अशा गोष्टींचा की ह्या लोकांना काय सांगावं, काय महाराज असतील. म्हणजे महाराजांच्या संगतीमध्ये आलेला प्रत्येक जण कसा असावा आणि महाराज जाणून घेताना महाराजांबद्दल किती हेवा वाटावं. बरोबर.
महाराजांबद्दल आता सगळ्यांनीच अभ्यास करण्याची गरज आहे आणि त्यांच्याकडून त्यांचे जे गुण आहे, त्यांच्या मावळ्यामधले जे गुण आहे ते आपल्यामध्ये आत्मसात करण्याची खरंच खूप गरज आहे. खूप भारी वाटलं आता या विषयावरती चर्चा करून. बाजीप्रभूंचं पूर्ण गोष्ट ऐकून मस्त वाटलं. आपण पुढची गोष्ट आपण नक्कीच एखाद्या मावळ्यावरती आपण विचार करू, त्याविषयी बोलू आपण नक्कीच. जय शिवराय, जय शंभूराजे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच एका मावळ्याच्या स्वरूपात आपण पुढील चर्चा करूया. तोपर्यंत आपली व्हिडिओ बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय शंभूराजे.